बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे उमेदवार अनंत सिंग यांचा मंच तुटला। मोकामा इथं नागरिकांशी संवाद साधताना हा अपघात घडला। त्यामुळे अनंत सिंग यांच्यासह सर्व कार्यकर्ते जमिनीवर पडले। या कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही। तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनल्यानंतर वक्फ बोर्ड रद्द केलं जाणार असं विधान आरजेडी नेता कारी सोहेब यांनी केलंय आणि या वादग्रस्त विधानानंतर ते चर्चेत आले। मात्र झी मीडियाच्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली। प्रश्न विचारताच कारी सोहेब यांनी हात जोडले। बिहारमध्ये तिकीट नाकारलेले काँग्रेस नेते नाराज झाले। बिहारचे प्रभारी अल्ला बारू यांनी नाराजी व्यक्त केली। मात्र काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली। त्यांना प्रभारी पदावरून हटवण्यात आलं। त्यांच्या जागी अविनाश पांडेंची नियुक्ती करण्यात आली। आगामी निवडणुकीसाठी नितेश राणेंनी कोकणात सोबळाचा नारा दिला। टू द पॉइंट मुलाखतीमधून नितेश राणेंनी सोबळासंदर्भात आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली। कोकणात भाजप सेना युतीसाठी आमचे प्रयत्न असं विधान शिवसेना नेते निलेश राणेंनी केलं। राणे बंधू हे कधीच कार्यकर्त्यांसाठी नसतात, ते केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असतात असा आरोप वैभव नाईक यांनी केला। येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणाचे पडसाद आता पुण्याबाहेरही उमटू लागले। संभाजीनगरच्या जैन समाजाकडून उद्या सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी जैन समाज रस्त्यावर उतरणार आहे। रवींद्र दंगेकर यांनी मोहळांवर आणखी एक आरोप केलाय। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखले यांना लाभ मिळवून दिलाय असा आरोप दंगेकरांनी केला। मोहळांच्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलेलं आहे। जैन मंदिर जोपर्यंत परत मिळत नाही तोपर्यंत लढा कायम राहणार अशी भूमिका रवींद्र दंगेकरांनी स्पष्ट केली आहे। महायुतीमध्ये दंग करायचं नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केले। विरोधकांच्या हातात काही कोलीस मिळेल असं करू नका असंही सांगितल्याचं शिंदे म्हणाले। एकूणच मोहोळ आणि दंगेकर वादावर पडदा टाकण्याचं काम शिंदेंनी केलं। रणजितसिंग नाईक निंबाळकरांवरील आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळले। निंबाळकरांचा घटनेशी काहीही संबंध नाही। रणजित निंबाळकरांचं नाव गोवण्याचा प्रयत्न फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, देवाभाऊ आहेत तोपर्यंत योजना सुरूच राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना फलटणमध्ये ग्वाही दिली। शेतकऱ्यांना मोफत वीज देणार। फलटण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले। तर दुष्काळ दूर करेपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। 28 ऑक्टोबरला नागपुरात बच्चू कडू मोर्चा काढणार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चा आधी मुख्यमंत्र्यांकडून बच्चू कडूंना बैठकीचं निमंत्रण दिल्याची माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय। भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। सध्या पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी भाष्य केलं। मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकरांमध्ये सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केलं। दंगेकरांच्या आरोपांवर सरकारला लक्ष द्यावं असं म्हणत गोऱ्हेंनी दंगेकरांची पाठराखण केली आहे। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आले। रेल्वे विभागाकडून नामकरण करण्यात आले। आता रेल्वे स्थानकावरील बोर्डवर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय। तर शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले। तिकीट दर वाढूनही पुणे पीएमपीची संचालन तूट वाढली आहे। 2025 आणि 26 मध्ये संचालन तूट तब्बल 948 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे। तिकीट दर 30% वाढूनही खर्चामध्ये वाढ होत आहे। तर प्रतिदिन 2.25 कोटींचं उत्पन्न पुरेसं ठरत नाहीये। संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळण्यास 6 वर्षापूर्वी बस पोर्टच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं। मात्र महापालिकेनं बांधकामाची परवानगी दिली नसल्यानं हे काम रेंगाळलं। याला दिवाळीनंतर मुहूर्त मिळत नसल्याचं पुण्यात दिवाळीच्या 4 दिवसात तब्बल 750 टन अतिरिक्त कचरा तयार झालाय। पुणे महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे। नरक चतुर्दशी ते भाऊबीज काळात रोज सरासरी 150 टन जादा कचरा उभा राहिला। यात फटाक्यांचे अवशेष, भेटवस्तूंचे कागदी आवरण आणि घरातून बाहेर काढलेल्या जुन्या वस्तूंचा समावेश आहे। पुण्यात एसटी चालकांची अल्कोहोल तपासणी होणार आहे। एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते। दिवाळीनंतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनानं चालक वाहकांची प्रत्येक फेरीपूर्वी ब्रेथ ऑनलायझरद्वारे तपासणी सुरू केली। तर खासगी ठेक्यावर चालणाऱ्या शिवशाही शिवनेरी बसेसच्या चालकांचीही तपासणी केली जाणार आहे।
गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. खराब हवामानाचा फटका जलवाहतूक सेवेला बसलाय. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रायगडच्या किनाऱ्यावर 3 नंबरचा बावठा लावण्यात आला. मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या कामात 83 कुटुंबांचं घर बाधित होणार आहे. तर या कुटुंबांना परळ, प्रभादेवी, माटुंगा परिसरात म्हाडाची घरं देण्यात येतील. या घरांबाबत लवकरच अंतिम निर्णय होणार असून ती घरं बाधितांना वितरित करण्यात येणार आहे. गेल्या 8 दिवसात विमानात प्रवास दरम्यान मोबाईलच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईलच्या पॉवर बँक संदर्भात काय नियमावली आहे याचा अभ्यास डीजीसीएचे अधिकारी करतायत. त्यानंतर विमानातून पॉवर बँक नेण्यावर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. वांद्रे वर्सोवा सिलिंग प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळणार आहे. MSRDCनं वर्सोवा, जुहू कार्टर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात केली. त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या प्रकल्पाच्या कामानं आता गती पकडली आहे. टोल प्लाझावर आता मासिक वार्षिक पासची माहिती मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एका निवेदनात हे म्हटलेलं आहे. तर NHAIनं प्रादेशिक कार्यालयांना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व टोल प्लाझावर पासची तपशिलावर माहिती ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले. आग्नेय बंगालच्या उपसागरात खोल दाबाचा पट्टा निर्माण झाला. गेल्या काही तासांमध्ये ही प्रणाली 6 किलोमीटर वेगानं पुढे सरकते. पुढील 24 तासात मोन्था चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शहापूर आणि कल्याण ग्रामीण भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. अनेक भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतीये. तर शेतात कापून ठेवलेल्या भात पिकांचं नुकसान झालेलं आहे. मनमाडमधून वाहणाऱ्या नद्यांना मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा पूर आलाय. गुळणा आणि पांझण या नद्यांना महिनाभरात दुसऱ्यांदा पूर आलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यासह शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. चांदवड, गोदाकाठ भागातील महाळसाकोरे, बागलाण, दिंडोरी, कळवण, मनमाड तालुक्यात पावसानं हजेरी लावली. जिल्ह्याला आजपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय. महाळसाकोरे भागात मुसळधार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. पावसामुळे कांदा, बियाणे, मका, हरभरा तसंच डाळिंब बागांचं नुकसान झालेलं आहे. नंदुरबार शहरात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक पिकं कापणीवर आली आहेत. त्यामुळे या पिकांना मोठा फटका बसणार आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांची माती झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. येवल्यात मुसळधार पावसामुळे नव्यानं बांधण्यात आलेल्या बस स्थानकाच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. दरम्यान लवकरात लवकर ही गळती थांबवावी अशी मागणी प्रवाशांनी केली. कोल्हापुरातील अकलूजमध्ये श्रीराम अश्वप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंग मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी हे प्रदर्शन आयोजित केलं होतं. रायगडच्या श्रीवर्धन समुद्रकिनारी एक भला मोठा बोया आढळून आला. काळ्या रंगाचा हा बोया आढळून आल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीयुक्त कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र त्याचा आता उलगडा झालाय. तर बाणकोड ते बागमांडला दरम्यान खाडीपुलाच्या कामासाठी हा बोया वापरला जात होता. दोर तुटून तो वाहन श्रीवर्धन समुद्रकिनारी आला. रायगडच्या खोपोलीजवळ गारमाळ भागात रानगव्याचं दर्शन झालंय. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान वन विभागानं रानगव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. भंडाराच्या लाखरीत एका घराशेजारी अजगर आढळून आला. वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर 6 फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात आलं. त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडून त्याला जीवनदान दिलं गेलं. ऑस्ट्रेलियाचं भारताला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न भंगलंय. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 9 गडी राखून मात केली. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. मात्र भारतानं सामना जरी जिंकला तरी ऑस्ट्रेलियानं मालिका 2-1 जिंकलेली आहे. सिडनी वनडेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं शानदार अर्धशतक झळकावत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीनं नाबाद 74 धावा केला आणि या खेळीदरम्यान 54 धावा पूर्ण करताच विराट कोहलीनं श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकलं आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं. कुमार संगकारा याने 380 डावांमध्ये 14,234 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियात येणं आणि क्रिकेट खेळणं खूप खास होतं अशी प्रतिक्रिया रोहित शर्मानं भारताच्या विजयानंतर दिली. ऑस्ट्रेलियात पुन्हा खेळण्याची संधी मिळेल की नाही हे ठाऊक नाही. मात्र धन्यवाद ऑस्ट्रेलिया असं म्हणत रोहितनं ऑस्ट्रेलियात शेवटचा सामना खेळण्याचं सुतोवाच केला. तर या दौऱ्यामुळे 2008 सालच्या पहिल्या दौऱ्याच्या आठवणी ताज्या झाल्याचं विराट कोहलीनं म्हटलंय. आम्ही पुन्हा इथे खेळायला येऊ की नाही हे माहीत नाही. मात्र प्रत्येक क्षणाचा आनंद घेतल्याचं म्हणत विराटनं रोहितच्या सुरात सूर मिसळला.
रणजी हंगामातील दुसऱ्या सामन्यात मुंबईने छत्तीसगड विरुद्ध पहिल्या दिवशी 5 बाद 251 अशी मजल मारली। यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या 118 धावांच्या खेळीचा समावेश आहे। मात्र भारत अ संघातून डावलण्यात आलेला सरफराज खान या सामन्यात अपयशी ठरला। तो भोपाळलाही न पडता मागे परतला। कल्याणजवळ बल्ल्याणी परिसरात उधार मागितल्यानं दुकानदारावर आणि त्याला वाचवण्यास गेलेल्या भावावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला। स्थानिकांनी धाडसाने मध्यस्थी केली आणि हल्लेखोरांकडून धारदार शस्त्र हिसकावून घेतलं। यामुळे दोघांचा जीव थोडक्यात वाचला। डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात केडीएमसीनं धडक कारवाई करत अनधिकृत फेरीवाले बाहेरपर्यंत स्टॉल लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली। तर दुकानाबाहेर बांधलेली बेकायदेशीर शेड जेसीबीच्या साह्यानं तोडण्यात आली। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या साथीदाराला बीडमधून अटक करण्यात आलेली। रणजित कासलेला काही दिवसांपूर्वी चोरीच्या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली होती। या गुन्ह्याच्या तपासात गुजरात पोलीस बीडमध्ये आले होते। त्यांनी कासलेचा साथीदार रोहित काकडे यालाही अटक केली। पुण्यात बेकायदेशीर जाहिरातींवर धडक कारवाई करण्यात आली। शहरातील 4,500 फ्लेक्स बोर्ड हटवण्यात आले। आयुक्तांच्या आदेशानुसार परवाना आणि आकाश चिन्ह विभागानं शहरभर ही मोहीम राबवली। पुण्यात वाहतूक नियमांवर कडक कारवाई करण्यात आली। 5 महिन्यात 13,000हून अधिक वाहन चालकांना दंड बसलाय। पुणे आरटीओच्या वायुवेग पथकानं वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला। 8,639 जण विना हेल्मेट होते। संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरात सराईत गुन्हेगाराला कॉपर चोरी प्रकरणात अटक करण्यात आली। दिवाळीसाठी घरी आलेल्या सराईत गुन्हेगार पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनेक महिन्यांपासून हा गुन्हेगार फरार होता। पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली। नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली। पंधरवड्यात पोलिसांनी 273 रिक्षा जप्त केल्या तर 147 बेशिस्त आणि गैरवर्तन करणाऱ्या चालक मालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले। प्रमुख रस्त्यांवर बहुतांश रिक्षा चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून येत आहे। संभाजीनगरात शेती विक्रीच्या नावाखाली व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केली आहे। शेती नावावर न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी वाळू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे। 8,50,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। जालना जिल्ह्यात खून करून फरार झालेल्या संशयिताला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून करून आरोपी फरार झाला होता। नाशिक पोलिसांनी सापळा रचून नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर आरोपीला शिथापीनं ताब्यात घेतलंय।